विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय। महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीला भरघोस यश मिळणार असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवूया असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। कणेरीवाडीतील यशोदानगरमधील सुपरहिट चौकात शनिवारी रात्री हा कार्यक्रम संपन्न झाला। भाजपा महाडिक गटाचे प्रमुख आणि कणेरीवाडीचे माजी सरपंच पांडुरंग शंकर खोत यांचा वाढदिवस आणि भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश असा कार्यक्रम पार पडला। कणेरीवाडीत झालेल्या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला। विमानतळ सुरू करून बास्केट ब्रिज, महामार्गाच्या सहापदरीकरणाचं रखडलेलं काम सुरू केलं। पासपोर्ट कार्यालय, ESI हॉस्पिटल सुरू करून लोकांना सेवा उपलब्ध करून दिल्या। मात्र माजी पालकमंत्र्यांचं शहराच्या विकासासाठी काय योगदान आहे असा प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला। त्यांनी शासकीय जागा बळकावून संस्था आणि हॉस्पिटल बांधलं। आता त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे। महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार आहे। विधानसभा नगरपरिषद निवडणुकात महायुतीला घवघवीत यश मिळालंय। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवूया असं आवाहन करत ज्या कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केलाय त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे हिमालयासारखं उभं राहू। कणेरीवाडीच्या विकासासाठी माजी सरपंच पांडुरंग खोत, शिंगू शेळके, बंडू मोरे यांच्यासह कार्यकर्ते सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। पांडुरंग शंकर खोत, प्रदीप केसरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पांडुरंग खोत यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून प्रदीप केसरकर, पांडुरंग खोत, पांडुरंग वारके, वीरेंद्र पाटील, रुपाली संजय खोत, विशाल जाधव, वैभव जाधव यांच्यासह 80हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या कार्यकर्त्यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र मोरे आणि शिवगोंडा पाटील यांचाही सत्कार खासदार महाडिक यांनी केला। या कार्यक्रमाला सुरेश मोरे, शिवाजी पाटील, MS पाटील, विनायक पाटील, वसंत पाटील, शिंगू शेळके, बाजीराव खोत, प्रमोद पाटील, हेमंत पाटील, शिवाजी भोसले, अंकुश पुजारी, बाबूराव पाटील, अमोल पालकर, जयपाल शेळके यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।